हॅलो नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे ते खूप खूप आनंदी जाऊ ही स्वामीची प्रार्थना. तुम्हाला माहीत आहे का, आज जे आहे ना तर माझे कामं पण चालू आहेत बरं का, आणि खूप सारं जे आहे तर आज काम पण आहे. पिल्ल्या कशी बोलते मम्मा. आता जे आहे ना आंघोळ करायची राहिलेली आहे आणि आज पोट दुखायला म्हणते. मग आता काय माहिती तुला स्कूलमध्ये जायचं आहे की नाही? मग पोट दुखायला म्हणल्यास बघा एक मिनिट. आता बाळ, तुला स्कूलमध्ये जायचं आहे का? पोट दुखायला म्हणल्यास काय आहे? जायचे पण लय पोट दुखायला असं आहे. तर असं होतं कधी कधी, काही नाही आहे. कधी झाले केस विसरायचे माझे तर सगळे ओलेचे. आता ज्येष्ठ जे आहे तर केस धुतले ना की खूप. आणि इकडे जे आहे ना तर आज पूर्णपणे जे आहे ना असा अंधार जे दिसत आहे ना तर पावसामुळे, म्हणजे बाहेर जे आहे ना आज खूप छान जे आहे तर पाऊस पडत आहे आमच्या इकडं आणि ऊन पण आहे. आता काय माहित किती वेळ राहतो आणि किती वेळ नाही. काय झोप येईल नाही? झोपायचं, स्कूलमध्ये जायचंय बघा. हिला झोप येते म्हणा. ऐका हीच ऐका, आता हिला झोप येते म्हणा. ऐका झोपायचा टाइम 11 वाजलेत. आता स्कूलमध्ये जायचंय. इकडचं आवरायचंच राहिलेलं आहे आणि तुम्हाला सांगते इकडचं पण राहिलेलं आहे माहिती का. फक्त माझा जे आहे ते डब्बा करून झालेला आहे. मुलगा गेलेला आहे, मिस्टर गेलेले आहेत. आज खूप गरमी होत आहे. मला असं वाटतं ह्या पावसामुळे काय आहे ना जास्त गरम होत आहे. आणि नाहीतर इथं एवढं तर थंडगार हवा लागते, पण आज जे आहे ते थोडी शिल्लकच असं आहे. तर भाजी काय करायची पिल्ल्या? डब्याला जायचंय का नाही? का पोट दुखायला तुझं? आतापर्यंत तर तू ठीक होती. जसं जसं शाळेचा टायमिंग होईल तसं तसं पोट दुखायला का? बस ना, चल बोल. जा या दोघं पण जा का असं. चला तर असं चाललेलं आहे असं. तर आता जे आहे तर कपडे धुवायचे राहिलेले आहेत. कपडे आणि काय होतं माहिती का, प्रत्येकाचं जे आहे ना तर वेगवेगळं हे असतं की ज्याचं त्याचं काय. शांत बस तू. माहित आहे का आता मला काय बोलते माहिती का? मी मला कपडे धुवून घ्यायचे आहे तर मला बोलते की माझं पोट दुखायले. हिचं असं आहे. चला एक कपडे जे आहेत आता मी काढून घेते आणि बघा बाहेर जे आहे तर कसं चाललेलं आहे. यांचे कपडे म्हणतात ना तर भरपूर पडलेले असतात. असं नाही की मम्मी म्हणजे असं तसं नाही. डेली कपडे खूप जास्त, खूप कामं असतात. फक्त काय माहिती का, दिसून येत नाही घरचे काम. बाहेरचे केल्याने सगळ्याला असं वाटतं की हा आम्हीच काम करतोय, असं नसतं. घरी पण खूप सारे कामं असतात. दिमागाला खूप जास्त लोड असतो असं आहे. आणि आज जे आहे ना तर माझ्या टॅबलेट संपलेले आहेत तर मला ते पण आणायला जायचं आहे. तिथं गेलं ना की तिथं पण खूप वेळ लागतो असं आहे. आणि इथलं तर किती पण आवरू द्या, काय करतात माहिती का, खातात आणि असं ठेवून देतात. आणि इकडे चालते ते. आणि याच्यात फक्त आणि फक्त माझा खजिना आहे. गळ्यातले आहेत, कानातले आहेत. मी काय करते माहिती का, रील्स बनवण्यासाठी जे आहे ना तर म्हणजे कानातले वगैरे घातलेले असले की मी काय करते माहिती का, याच वाटीमध्ये काढून ठेवते. कारण की कधी काय होतं माहिती का, टायमिंगला जे आहे तर टाइम भेटत नाही कधी कधी आणि असं असतं. त्यामुळे जे आहे ते एक स्पेशल वाटी आहे आणि ती वाटी जी आहे तर फक्त फ्रीजवर असते. कारण की मला ज्या टायमिंगला मी आंघोळ वगैरे झालेली असते किंवा रात्री झोपायच्या टायमिंगला जे आपण काढून ठेवतो ना तर तसं असतं. नको ना पिल्ल्या असं. चला तर रात्री जे आहे तर फायनली थोडंसं सामान आणलं आहे. त्यात लोणचं पण आणलं आहे मी. माहिती का इकडे जे आहे तर घरचं लोणचं नसतं, असं विकत्रीचंच भेटतं आम्हाला तरी. तर असं आहे, म्हणजे घरातलं राशन भरलं आहे बरं का. ते म्हणतात सामान म्हणजे काय, घरात राशन नव्हतं. तर काल रविवार होता आणि मग त्यानंतर जे आहेत आम्ही गेलो होतो. रात्री 7ला मिस्टर आलेले होते तर मग त्याच टायमिंगला मी स्वयंपाक लवकर करून घेतला आणि मग घरात जे आहे तर राशन संपलेलं ते घेऊन आलो. घरात पण भरपूर राशन लागतं असं आहे. आणि महिन्याचं म्हणा 15 दिवसाचं म्हणा एकदम जर का भरून ठेवलं नाही तर त्यामध्ये आपल्याला खूप परवडतात. डाळ असू द्या, शेंगदाणे, घरात काही एक लागत नाही असं आहे. तर तेलाचा डब्बा काय आम्ही आणला नाही. तेल खूप महाग झालेलं आहे सध्या. त्यामुळे जे आहे ते मिस्टर बोलले जाऊ दे पुढच्या पगारीला जे आहे तर आपण डब्बा घेऊया आता सध्या जे आहे तर राहू दे. म्हणलं हो राहू द्या, कुठेही जास्त तरी लागते आणि असं पण तेल खाणं काही चांगलं आहे का आपल्या शरीरासाठी चांगलं नाही असं. चला मी जे माझे खूप काम आहेत. हे बघा आज पिल्लू जे आहे ना बिलकुल मूडमध्ये नाही स्कूलमध्ये जाण्याच्या. आणि मला हिला बोलण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही राहिलेला आहे असं आहे. आणि कधी काय घेईल ना तर हिची सांगता येत नाही. आणि जे केस तुम्ही म्हणता ना पूर्ण कुरळे आहेत बरं का, नाहीतर म्हणता की असं काय आहे म्हणजे जे केस कसे आहेत. मी नक्की यावर पण माझ्या बाळाच्या
केसांवरती पण व्हिडिओ बनवीन. तर चला आता इथंच हे जे व्हिडिओ आहे थोडासा थांबवते आहे मी. हां बाय 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 नाही करणार आहे मी. तर चला अगोदर माझं जे आहे तर माझं स्वतःचं तरी आवरलेलं आहे, पण आता बाळ बोलत आहे की मला स्कूलमध्ये नाही जायचं. त्यामध्ये जे आहे तर मी माझं कामं करून घेते की जाऊ अगर नाही जाऊ काय करणार सांगा. मुलांच्या मनावर घेऊन काहीतरी सोडायचं असतं. आणि आज माझं जे आहे तर पूजापाठ राहिलेली आहे बरं का. तर बघू आता 12पर्यंत झाली तर करेल, नाही झाले तर मग 4-5च्या नंतर केली तरी पण चालते. असं आहे. असं चला असं चाललेलं आहे. आणि खर्च म्हणताना तर मला असं वाटते रोज कितीही करावं आहे ते काम. म्हणते ना आजचं काम झालं ना की लगेच रात्रीचं येतं. आत्ताचं मी 12-1पर्यंत करून घेते आणि हे झालं की लगेच रात्रीचं सुरू होतं. असं आहे. असं चला बाय काय बायांना हे कामं त्रास असतात काय पिल्या. हां मला उलबुलू दम लागतो. असं चला तर मी जे आहे ते थोडा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. टाकलेलं चेरी कुठं काय करून आली का तू. काय करून आली आणि कसं लागले बघ ना तिला पूर्ण अंगारा लावून आली की अंगारा काय झालं का तुला. काय करून आली चेरी तू. हे कुठं लावून आली. पोटमळावर गेलती रे. भूत बंगला आमचा हे भूत बंगला कसा फिरतो. इकडे चल चल इकडे. काय झालं तुम्हाला सांग. कुठे गेली होती का. कुठे गेलती. धर इथला इथला धर तू. ते खारीचा बघा तिलाच खायला टाकला. अगोदर तिचं तोंड दाखवणं कसं करून घेतलंय तिने ते. अँटी कानी कशी आहे का तू. अशी कशी करते ग चेरी. बघ डोळ्यात सध्या जाईन की ग तुझ्या. बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. डान्स चालू. इकडे बघ चेरी. पू बाय पू कशी बघती बघ तुझ्याकडे माग फिरून. कसं कसं काय करून आली ती. देवाचा पाय पडून आली. देवाला गेली ती अंगारा लावून. अरे पोटमाळावर गेली ती का ते तसं हे झाले रे. तिथे वरी घाण आहे ना कलरचा पांढरा आहे. कुठे गेलती सांग 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 लवकर. कुठे गेलती. कुठं अंगार लावून आली तू. कुठून आली. मार पंजे दे पंजा. चेरी पंजा दे. दे नाही आज तिचा मुडत नाही. कुठं काय करून येते काय माहिती. सगळी पांढरी होऊन आलीये घाणी रडी. इकडे बघ. ये व्हिडिओ मध्ये सांगायचं म्याव कर. या देवाला गेलती म्हण असं म्याव कर. कोणत्या कोणत्या देवाला जाऊन आलीस ते. कोणत्या देवाला गेलती चेरी कोणत्या कोणत्या देवाला गेली होती तू सांग.